नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आज आपण आलोय या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव बकासूर, बारम हिंद केसरी बकासूरच्या गोट्यावरती. गोठा म्हणण्यापेक्षा एक मंदिरच म्हणूया, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की या मंदिरामध्ये आपला देव राहतो आणि त्या देवाचे मालक आपल्या सोबत आहेत. नमस्कार मामा. काय सांगाल, बकासूर सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव केलंय, महाराष्ट्रात नव्हे तर 13 देशामध्ये ते 14 देशामध्ये आपल्या बकासूरचं नाव आहे. काय सांगा? नाही, बकासूर मुळे आपण इथं आता तुमच्यासारखी भरपूर आता आपले काल झाल्यापासून भरपूर फॅन लोक येऊन भेटून गेली, मोठे पदी अधिकारी सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलं. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आल्याबद्दल. आपण विचारूया, लहानपणापासून बकासूर कसा घडला बकासूर, जरा थोडीशी माहिती द्या लोकांना. लहानपणापासून किती वर्ष जाता बकासूर? आता त्याला 9 वर्ष पूर्ण होईल, 10 वर्षात पदार्पण होईल त्याचा आता. बर, एक 10 वर्ष झालं म्हणजे बकासूर. काय सांगाल, तो प्रवास कसा आहे लहानपणापासून बकासूरचा तुम्ही बघताय, लहानपणापासून कसा त्याचं ट्रेनिंग वगैरे कसं? लहानपणापासून संघर्षाचे, बारीकपणापासून संघर्षच करायला लागलाय आम्हाला सगळ्यात. त्याला गाडवायला बी संघर्ष, अजून बी संघर्ष, काही नाही काय अडचणी येतात त्याच्यासाठी, पण त्याला अजून आपण हे नाही दिलं. त्याच्या आशीर्वादाने आपलं सगळं चांगलं झालं. संघर्ष खूप केलाय मामा. हो, संघर्ष पाहिजे, बारीकपणापासून संघर्ष, अजूनपर्यंत संघर्ष चालू. ज्यावेळेस तुम्ही बघितलं गोठ्यावरती, तुम्ही बघितलं की गर्दीच असते, यानं काय कमवून दिले नक्की सांगा? कमवून दिलं म्हणजे ते देवाचा अवतार आहे तुमच्यासारखी. एक नाव महाराष्ट्रामध्ये तुमचं कमावलंय तुम्ही. 14 देशात त्यांनी नाव कमवलंय आपलं. त्याच्यामुळे आपण नाही तर आपण गावातल्या गावात किंवा लोकांना ओळखलं असं. संतोष सावंत कोण, मोहित धुमाळ कोण, वैभव मामा कोण, कुणाला ओळखता आलं नसतं, पण ह्या बैलाने आपल्या 14 देशात. मामा, जीवनाचा प्रवास बकासूरच्या तुम्ही सांगितले की 10व्या वर्षामध्ये पदार्पण केले. ज्यावेळेस तो लहान होता तेव्हापासून त्याला कसं ट्रेनिंग वगैरे कोण देत होतं त्याला ट्रेनिंग म्हणजे अशीच मोहिल, आम्ही असेल, वैभव असेल, ते वैभवांचे मित्र, माझे 2-3 मित्र असायचे. आम्ही दररोज त्याला 5-6 फेर द्यायचोच त्याला. आता ह्या टायमाला आम्ही त्याला बारीकपणे असताना फिरत द्यायचो खाली. ऊन बघायचं नव्हतं, पाऊस नव्हतं बघत, त्याच्यामुळे आता ते ऊन पाऊस वारा सगळीकडे चालणार. मामा, तो लहान होता आणि त्या मोहिल शेठ, वैभव मामा ते लहानपणी ज्यावेळेस त्याला मैदानामध्ये न्यायचे त्यावेळेस लोक हसायचे त्याला मामा. हो, हसायचे त्याला. पहिल्याच त्याचे आम्ही बैलगाडा शर्यत चालू झाली, आम्ही पहिल्या सासवडच्या तेव्हा पहिला त्याला संघर्ष हे करायला लागला होता. निकाल घेऊन पण निकाल नव्हता त्यावेळेस त्याला. म्हणजे काय झालं नक्की? कुठलं मैदान होतं ते? सासवडचं मैदान, पहिलंच मैदान सासवडमध्ये घेतलं होतं. नाव नाही थोडं माहित. पहिल्याच मैदानात सगळी पोरं असायची त्यावेळेस. आमच्या आता सध्या वैभव शेठ तरवडे, मोहन जगदे, त्यावेळेस माहिती त्यांच्या पहिले असायचे. त्यावेळेस ते त्याला असायचे. वैभव मोहन एवढा जवळच आहे आमचा, भारताच म्हणतो मी त्याला. तो त्याला स्वतः असला होता, काय घेऊन आहे दर्शी वासरू. त्यावेळेस वैभव तरवडे त्याला म्हणला होता की वासरू नाव करणार, तेव्हा त्यांनी नाव करून दाखवलंय बघा. नाव करत करत गेला आणि पुशेगावचं मैदान सोनारपाड्याच्या सोन्यावर पळाला. तिथनं बकासूर सगळ्या महाराष्ट्राला कळायला लागला. काय सांगाल त्या मैदानाबद्दल? काय सांगाल? पहिलंच हिंद केसरीचं मैदान होतं. त्या मैदानामध्ये कसं होतंय, सोन्या आपल्याला भेटणं आणि नाव मी सोन्या त्यावेळेचा आत्ता बकासूर त्यावेळेचा सोन्या होता. त्याच्या काळापर्यंत अख्ख्या महाराष्ट्राला माहिती असायचा. बरोबर. त्यावेळेस दैव शेठनी आपल्याला बैल दिलता. त्याच्यामुळे आपण दैव शेठला आता कधी माहितलं तरी बैल देतोय, जय शेठला बैल देतो. का तर हेच कारण त्यावेळेस त्यांनी आपल्या बैल आपल्याला बारीक होता, सोन्या हाईटने उंचे सगळ्यांनी होता, पण त्यांनी आपल्याला एका शब्दात बैल दिलता. बैल देतात तिथं हिंद केसरी झाला. कारण कसं होते, आता मग कशी का लोक असताना बिसाना, पण त्या काळात त्यांनी आपल्याला बैल दिलता. तिथून जो प्रवास चालू झाला बकासूरचा, तो सगळ्या महाराष्ट्र बघतोय आता. 12 वेळा हिंद केसरी. आणि मामा 4-5 नंबरचे नंदी उजेडात आणले त्यांनी. काय सांगा? नाही, आपण 4-5 नंबरचे नंदी, त्याच्याबरोबर 1 नंबरचाच नंदी असतो. लोक म्हणाय झालं, लोक म्हणतात तसं आपण नाही म्हणत. तो त्यावेळेस तो पाळला नसता, त्या लोक त्याला तेच नाव ठेवायचे. आम्ही त्यावेळेस आपल्या पैशाचं काय, आपल्याला पैसे नसायचे एवढे, 10-20-6 रुपये ते पिकून तिकून मशीन दुधाचं बिल भेटायचे, मी साईडला ठेवायचे. त्यावेळेस आपण माहिती द्यायला लोकांना लय प्रयत्न केला, पण नाही दिली कोणी टॉपची बैल. आणि आता लोक बोलतात असं करतात तसं, पण आपला बैल पळतो. आपण आता एकाला शब्द दिला, हरू किंवा गाठाला घरी आपण त्याला माणसाला बैल देणार ते देणार. कारण ती त्यावेळेस पैशाचा विचार नाही करीत, ती म्हणजे आम्ही देवाला देणगी दिली. बरोबर आहे. कारण की लोक माणसं नाव ठेवतात की वायदी नक्की सांगाच लोकांना थोडस. नाही, वायदी काय पैसेच, आपण वायदी पैसे लोक देतात, ते आपण घेतो, पण काय काय जाणून घेत नाही, काय काय घेतो पण.
आणि काय काय बळणी अकाउंटला टाकतात, अकाउंटला आले आपण बैल देतो त्यांना. बरोबर. आता माझा अकाउंट बंद पडल्यात तरी पण घरी येऊन देतात बैल. आणि तुम्ही बघितलं की लोकांचं प्रेम आहे तुमच्यावरती, गोट्यावरती येतात ते तुमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे टाकतात. आपल्यावर नाही प्रेम, त्या बकासूरवर प्रेम आहे. त्या बकासूरमुळे आपलं नाव आहे त्यांच्यापाशी. बरोबर आहे. असं होतं. आता बकासूर नसतं आम्हाला कोण ओळखत, तुम्ही ओळखलं असतं, तुम्ही आले असते एवढा एवढा हजारो लोक प्रेक्षक आले काल, ते बी नसते आले. काय सांगाल ते प्रेक्षकांच्या बद्दल? त्यांना त्यांचं मनापासून आम्ही असं आम्हाला सहकार्य करा. आणि कोणताही गाडा मालक असो त्यांना बी असं सहकार्य करा. आता आपण बकासूर म्हणून नका, कोणत्या बी बैलगाडी मालक अन्याय झाला सगळं आपल्या उपस्थित बैलगाड्या संघटना असेल सगळ्यांनी ताकदीशी उभं राहू. बरोबर. आणि आता सध्या फक्त आपला बैलगाडी एकच खेळ आहे जो नियमाच्या उल्लंघन करीत, बाकी सगळ्या क्षेत्रात नियमाचं उल्लंघन होते. क्रिकेट असो, कुस्ती असो, पण आपला जे खेळ असा राहिलाय अजून सगळी एकमेकाला धरून नये. मस्त मैदानात काही विवाद होईल, पण मैदान झाल्यावर बाहेर आपले एक प्रेमाने राहावं हेच आम्हाला अपेक्षा आहे. बकासूरवर तुम्ही बघितलं की लोकांचं एवढं सगळ्या महाराष्ट्राचं जनतेचं प्रेम आहे, पण काही ठिकाणी अन्याय सुद्धा होतो. मग अन्याय कसं होतोय आता आपण अन्यायाविषयी बोलू शकत, आपण निकाल देऊन तो मान्य करतो. त्याच्यामुळे आपण अन्याय कसं होते, आपण जर उद्या भांडा गेलो तर आपले प्रेक्षक उद्या ते गालबोट नको लोकांच्या मैदानात. आपल्या ते आयोजक एवढं स्वतःचा खर्च करून मैदान घेतात, 5-6 लाख रुपये खर्च करतात. का तर बैलगाडी क्षेत्र आपले शेतकऱ्यांचं मातीतला खेळ आहे म्हणून, शेतकऱ्यांचा खेळ आहे. कारण त्याच्यामुळे आपण जर हे केलं तर आपल्या मागे सगळी येतात. बरोबर. पण आपण तर त्यांनाच हे नाही केलं तर काय फायदा मग आपला बैल पोहोचतो अख्ख्या माझा एक मैदानी काय त्याच्या अस्तित्व होत नाही, त्याच्या अस्तित्व करू कोरली त्याच्या ह्याच्यावर त्याचा रेकॉर्ड दिवस मोडू शकतो. तुम्ही या बैलगाडी तुम्हाला एक महाराष्ट्रातलं एक टॉपचे तुमचं नाव आहे महाराष्ट्रामध्ये, मास्टर माइंड म्हटलं जातं, काय सांगाल? नाही मास्टर माइंड नाही काय, कसं होते आता ह्याला मी बोललो त्याला मनातून बोललेलं कळतं, त्यावेळेस तो मला त्याचा गुलाल देतोच. आता माझा कालचा पिंपळगावचा पायरा फी झालेला नव्हता. बरं, काय नक्की पायरा नाही पायरा मध्ये 2-3 म्हणलो होतो, ते काय त्यांनी कारण सांगितली त्यांचं बैल पिंपळ मैदानात. तसं नाही, कसं होतं आपण आधी फोन करा, ते म्हणतात आमचा बैल नाही पाळणार आणि अचानक म्हणतात की आपण पळू, असं नाही होतं क्षेत्रात. बरोबर आहे. आणि मी एका शब्दावर फोन केला, आपल्या 2-3 बैल तयार झाली. तांडवाला गुरुचा मालक आहे, त्या मालकाने बी आपल्या फोन केला पायरा मी बैल देतो, काय असेल ते तुमचा खर्च बी देतो. त्या मालकाचा विमानावर आम्ही आमचं मैदान आहे, पण काय होतं आपला बैल उजवीने पळतो, त्यांचा बैल डावीने पळतो. त्या मैदानात त्यांनी आपल्या बैल डावीने हाणला, फक्त आपला तो पायरा झालाय. तिथल्या पुढल्या काय त्या तांडवला बी आपला बकासूर पाहताना दिसत. बरोबर आहे. आणि मी बावड्याला फोन केला, राहुल गोरीला फोन केला आणि गुरुनाथ शेटला फोन केला की असं असं झालंय. त्यांचा काहीतरी कार्यक्रम होता 23 तारखेला, म्हणलं मा पायरा झालेला नाही तर दोन्हीपैकी एक बैल भेटेल का? ते म्हणलं रायफल पाठवू का सर्जा पाठवू? तर म्हणलं सर्जात पाठवा. त्या माणसाने आपल्याला एका शब्दात बैल पाठवला. आणि बघितलं तुम्ही फायनल मानकरी झालाच असतो. नाही मी सांगितलं ना तुम्हाला, मग आता सगळी बैल पळली, एका बैला सगळी बैल चांगली पळाली. बरोबर. पण महाविकास 1 नंबर काढला, पण काही तांत्रिक अडचणी आमच्या गोठ्यावर आल्या. बरोबर खेळतो त्याच्यामुळे मला अर्ध्यातून मैदान सोडावं लागलं आणि आपल्या गटात जो पळाला त्याला आपण पुढे चाल दिली. बरोबर. सुनील सरकार होतं तर सुनील मोरे सरकारी बैलगाडी क्षेत्रामधले माणूस चांगले. काय सांगाल या बैलगाडा शरीर क्षेत्रात तुम्हाला काय दिलं? सगळेच दिलं आपल्याला, माणसं दिली, सगळीच प्रेम दिलं आपल्याला. मामा एक लोकांचा प्रश्न आहे, मी मोहिल शेट्टी यांना सुद्धा विचारला होता की बकासूर सारखा पळतोय, दाट पळतोय जास्त, सांगा माहिती. तुम्हाला माहिती आता कसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या महाराष्ट्राला लाभलेले, थोडं आपण काय म्हणतो माणसाला 12 वेळा 12 जन्म घ्यायला लागतात. त्यातला ते त्यांचा कोणा तरी आपल्याला आला असेल, ऊन पाऊस काय बघत नाही, आणि पावसात तर जास्तच पळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा किल्ले पावसात जिंकलेले राहत. मग त्याने जेवढा रात होईल तेवढा त्या डबल स्पीड लागतो, तेव्हा त्याला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद येतो. तुमच्या आठवणीतलं असं कुठलं मैदान आहे की बकासूरनं मला खरंच तिथं एक बरं वाटलं की हे मैदान जिंकलं? कुठलं आठवणीतलं मैदान? त्याचं मैदान एक सगळीच मैदान अशी आहे की त्यांनी आपल्या आठवणीत ठेवत, कारण प्रत्येक मैदान तो वेगळंच काहीतरी करून दाखवतो, नवीनच काहीतरी. म्हणजे ज्या मैदानात पळतोय ते इतिहासच होतोय. इतिहास होतो. आता कालच्या मैदानात बघा, आम्हाला वाटलं पण होतं आमचा बैल इथून किती हुशारा गेला. बैल 13व्या गटात पाहणं होता, पण बैल ते पोहोचला नव्हता, म्हणून आपण 36व्या गटात गाडी आणली. तिथं आपली 6व्या गटात गाडी होती सागर शेटचं नाव, तिथं आपण हल्ले त्यांना बाबा ती आणा, आणि ह्याचं नाव त्या दोन्ही भावांनी राखलं, आला पण ती फायनल राहिली. हे असं असतं बघा. बकासूर त्या दिवशी मैदानात दिसला ना, लांब बांधला नक्की काय हुशार आला होता ना बैल, त्याच्यामुळे कसं होतं हुशार आला म्हणलं आता
आलं थोडाफार आराम भेटा पाहिजे. कारण ते नाशिक प्रेमीला बी आपण उशारा कावलं की बैल येणार येणार पायरा झाला नाही. तर त्या नाशिक प्रेमींचं बी आपण मनापासून आभार व्यक्त होते, आपल्याला सहकार्य केलं त्यांनी. तुमचं स्वप्न आहे, तुम्ही सांगितलंय बघा एका मुलाखतीमध्ये की तुम्हाला डबल सप्त हिंदी केसरी करायची आपल्या देवाला, काय सांगा? नाही ते होईल ना आपलं. चांगलं टॉपच्या नियोजनामध्ये नाही टॉपचं नियोजन नाही, आपण काय साधा पाहिलं ते टॉपचं होतच आपलं बघा, असं नियोजन करतोच सगळ्यांना महाराष्ट्राला हो. माहिती आहे. आणखीन काय सांगाल मैदानाबद्दल, काय सांगाल मैदान कशी होत आहेत आता? मग आता हे नंतर पहिल्या मैदानातून आजकालच्या मैदानामध्ये हे नंतर बोलूया या विषयावर. आता आपल्याला एक आता तुम्हाला एक शेवटचे 1-2 प्रश्न विचारतो. बकासूरचा सगळ्या महाराष्ट्राला एक जन्मदिवस तर सांगत लोकांना, खूप दिवस तुम्ही सांगत नव्हता पण सांगा, कारण की खूप लोकांची इच्छा आहेत बकासूरचा घरी तरी ते वाढदिवस करतील, सांगा जरा. पेडगावचं मैदान धरते तारीख सांगा. बर मित्रांनो, पेडगावचं मैदान झाल्यानंतर बकासूरचा वाढदिवस कळेल. वेळ आता हे घेत नाही. मामा तुमची अमूल्य वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप आभार आहे तुमचं. हो तुमचं धन्यवाद. असू द्या.